चला, सगळ्यांचं स्वागत आहे. आपण ग्रामर कोर्स मध्ये बघतो आहोत वेगवेगळे शब्द, पार्ट्स ऑफ स्पीच मधले पण बाकी सगळे आपण बघतो आहोत. आणि मला वाटतं आपण आता एक एक करत नाउन, नाउन, ऍडजेक्टिव्ह, वर्ब, ऍडवर्ब, प्रिपोजिशन असं करत करत आता आपण कुठपर्यंत आलोय, कंजंक्शन पर्यंत आलोय. आणि कंजंक्शनचे पण आपण काल बऱ्यापैकी भाग बघितले होते, राईट? येस सर. चला आज थोडस पुढे जाऊयात आपण. कालचे आपण कंजंक्शनचे कोणते बघितले होते? काल आपण कंजंक्शन मध्ये रिलेटिव्ह कंजंक्शन, सबऑर्डिनेटिव्ह, नंतर कोऑर्डिनेटिव्ह बघितले होते की नाही? जे कोऑर्डिनेटिव्ह हो असतात बॉयज बघितले होते आपण ना, हो FNDOYS ना. कोऑर्डिनेटिव्ह पण आपण बघितले होते, सबऑर्डिनेटिव्ह पण बघितले होते आपण ना, सिन्स, ऍज, है ना. जेव्हा नाही का, जो, ज्याने, जेव्हा, ज्याला, जसे, हे जे ज्याने सुरू होणारे शब्द आहेत ना, हु, हु, विच, हुम, हुज, वेअर, व्हॉट, वाय, हे सगळे सबऑर्डिनेटर्स आहेत. इथपर्यंत समजलंय? येस दॅट सर. वाला शब्द, दॅटचा अर्थ जेव्हा की होतो तर तो सुद्धा कोण असतो? सबऑर्डिनेटर असतो. ठीक आहे, सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन ज्याला म्हणतात. कंजंक्शन म्हणजे उभयान्वयी अव्यय, जे दोघांना काय करतं? जोडतं. जोडतो. आपण हो कोरिलेटिव्ह बघितलं काल, त्याच्यामध्ये 2 वेळा आर असतो, हे पण मी सांगितलं होतं मला वाटतं ना. हो हो आणि त्यामध्ये मग 2 वाक्यांच्या, सेकंड वाक्याच्या सुरुवातीला पण एक शब्द असतो आणि पहिल्या वाक्याच्या सुरुवातीला पण एक शब्द असतो. देर आर 2 क्लॉजेस ना, तर पहिल्या क्लॉजेसच्या अगोदर पण एक आणि दुसऱ्या क्लॉजेसच्या अगोदर पण एक, असे 2 शब्द असतात. मग इकडे नो सुनर असला तर इकडे दॅन असणार, इकडे हार्डली हॅड असलं तर तिकडे व्हेन असणार, है ना. इकडे कोणता पण एखादा घेऊन टाका तुम्ही शब्द, पेअर जेवढे पण असतील, इकडे बोथ असलं तिकडे अँड असणार, इकडे आयदर असला तर तिकडे ऑर असणार, इकडे नायदर असला तर तिकडे नॉर असणार, नॉर है असणार. ना. सो आणि दॅट पण कधी कधी येतो. सो आणि दॅटच्या मध्ये एक शब्द असतो, मग इट वॉज सो हॉरिबल असं. इट वॉज सो हॉरिबल दॅट वी कुड नॉट प्रोसीड फर्दर असं. म्हणजे सो इकडे, दॅट तिकडे. दॅट. जेव्हा 2 शब्दांच्या मध्ये दुसरं काहीतरी लिहिलेलं असतं अजून, ठीक आहे, मग ती जोडी फोडलेली असते. लक्षात ठेवा, जोडी एकत्र नसते, त्या जोडीला काय केलेलं असतं? फोडलेलं असतं. त्याला आपण काय म्हणतो? कोरिलेटिव्ह कंजंक्शन्स. कळलं की नाही कळलं? येस सर. येस. तर त्यातला एक भाग घेऊ आणि मग पुढे जाऊयात. कंपाऊंड कंजंक्शन घेऊन घ्या. कंपाऊंड कंजंक्शन्स. एक विचारायचं होतं सर. हा प्लीज प्लीज विचारा विचारा. सो दॅटचं तुम्ही सांगितलं ना, तर कधी कधी सो दॅट एकत्र येतं, त्याला काय म्हणायचं? जेणेकरून. नाही, पण ह्याच्यामध्ये काय म्हणतात त्याला ग्रामरच्या भाषेत? कंपाऊंड कंजंक्शन. अच्छा. घ्या त्याचाच नंबर अगोदर लावा. चला, सो दॅटला एकत्र लिहा बरं. एक वाक्य सांगा रोहिणीताई मला, तुमच्याकडूनच होऊ दे शुभारंभ. पहिल्यांदा कंपाऊंड ते काय करतात ते लिहून घेत आहे का एक शब्दभर, है ना. लिहून घ्या. कंपाऊंड कंजंक्शन हे वाक्याला अतिरिक्त अर्थ देतात, म्हणजे दे गिव्ह ऍडिशनल मिनिंग टू द सेंटेन्स. ऍडिशनल म्हणजे ऍड करतात त्याचं मिनिंग, है ना. थोडक्यात कोऑर्डिनेटिंग सारखं जातील ना, परंतु ते कोऑर्डिनेटर्स नसतात, कारण कोऑर्डिनेटर तर फिक्स झाले ना आपले. कोण कोण? फॅन बॉईज, है ना. फॅन बॉईज सोडले तर मग कोऑर्डिनेटर नाही म्हणता येणार. मग हे जे आहेत ना बाकीचे, त्यांना आपण कंपाऊंड म्हणणार. सो दॅटचं वाक्य सांगा. बोला रोहिणीताई, एखादं सो दॅटचं वाक्य सांगा, त्याच्यामध्ये सो आणि दॅट चिटकून असतो एकमेकांना. प्लीज स्विच ऑन द लाईट्स सो दॅट आय कॅन रीड द बुक प्रॉपरली. व्हेरी नाईस मॅडमजी. घेऊन टाका बाकीच्यांनी पण. प्लीज स्विच ऑन द लाईट्स. प्लीज लाईट स्विच ऑन करा. सो दॅट, सो दॅटचा अर्थ काय झाला मग इथे? जेणेकरून, है ना. आय कॅन रीड प्रॉपरली. बाकीच्यांना समजतंय का हे? येस सर. सो दॅट एकत्र आला तर त्याला जेणेकरून म्हणायचं. सो आणि दॅट दूर दूर आला तर त्याला म्हणायचं इतका की नाही, किंवा इतका की. इट वॉज सो हॉट, है ना. दॅट ते वेगळं, ते कोरिलेटिव्ह मध्ये टाकायचं. काल घेतलं होतं का सो दॅटचं तशा प्रकारचं वाक्य? एखादं मला सांगा बरं प्लीज. कालच्या मध्ये वाक्य घेतलं होतं का एखादं तुम्ही?
कोरिलेटिव्ह मध्ये एखादं वाक्य घेतलं होतं का त्याच्यामध्ये सो आणि दॅट वेगवेगळे असतील? नाही नाही सर, नाही घेतले. तुमच्या तिथे जागा आहे का लिहायला? कालच्या याच्यामध्ये थोडीशी जागा आहे का? पण नसेल तर जाऊ दे. फक्त लक्ष ठेवा, सो आणि दॅट जेव्हा वेगवेगळे असतं ना, इट वॉज सो टेस्टी दॅट असं जेव्हा असेल ना, सो टेस्टी दॅट, सो डेंजरस दॅट, त्याला कोणतं म्हणायचं? कोरिलेटिव्ह. हा, काल आपण बघितलेलं. आणि असं जर असलं ना, कंपाऊंड एकत्र असलं तर त्याला काय म्हणायचं? कंपाऊंड वालं. राहील का लक्षात? येस ऑर नो? लक्षात राहील का नाही राहणार? राहायलाच पाहिजे. हा, अजून एक घ्यायच्यातला ऍज वेल ऍज. ऍज वेल ऍजचा अर्थ काय होतो? तसेच ना, राईट ना? आपण आता फक्त काय बघतो? कंजंक्शन बघतोय. ते दोन वाक्यांना जोडू शकतात, दोन शब्दांना जोडू शकतात, दोन कशाला पण जोडू शकतात. हा, फ्रेजला पण जोडू शकतात. आपण क्लॉजच्या संदर्भातच बघतोय असं काही नाही. ठीक आहे, जेव्हा आपण क्लॉजेस येतील तेव्हा क्लॉज बद्दल विचार करूयात. परंतु कंजंक्शन कशाला म्हणतो आपण? कंपल्सरी एका कंजंक्शनने दोन वाक्य जोडले पाहिजे असं? बोला बोला. कंजंक्शनने दोन वाक्य जोडले पाहिजे असं कंपल्सरी आहे का? दोन शब्दांना दोन नाही शब्द जोडू शकत. शब्द जोडू शकतो. हा. दोन फ्रेज शब्द, आहे, क्लॉज आहे. दोन शब्दही जोडू शकतो, दोन फ्रेजेस पण जोडू शकतो आणि दोन क्लॉजेस सुद्धा जोडू शकतो. ओके, क्लिअर ना? ऍज वेल एजचं कोणतं पण एखादं सांगून टाकायचं वाक्य त्याच्यामध्ये ऍज वेल एज वापरलंय, काय पण बोलू. राम ऍज वेल एज श्याम, है ना? राम एज वेल, अरे एज राहिलं का? राम एज वेल एज श्याम वर्कड वेल. लिहून डन. हो सर. आपल्याला इथे ऍज वेल एजचा अर्थ काय अँड होतो की नाही बघा बरं, तुम्हाला दिसते का? ऍज वेल एजचा अर्थ अँड होतो की नाही सांगा. होतो सर. घेऊन टाका. ऍज वेल एजला पण तुम्ही कंपाऊंड ऍडजेक्टिव्ह म्हणू शकता. ठीक आहे, ऍज सून एज पण घेऊन टाका, त्यासारखंच असतो ऍज सून एज. As soon as I stood up, everybody looked at me. जसं मी उभा राहिलो, प्रत्येक जण माझ्याकडे बघायला लागला. उभा राहिल्यावर बघणारच ना, काय करणार ना? का बरं उभं राहिलं? झाल्यावर सांगा, म्हणजे आपण पुढचं लिहायला पटपट पटपट पुढे जाऊ. झालं सर, झालं. डन. येस सर. तुम्हाला माहितीये का, एका अटीवर असं म्हणायचं असलं ना आपल्याला, एका अटीवर, हा मी तुला मदत करेल पण एका अटीवर, हा, किंवा मी एका सिच्युएशन मध्ये असं असं करू शकतो, मी हे करेल पण ह्या सिच्युएशन मध्ये, असं जेव्हा म्हणायचं असतं ना त्यावेळेला प्रोव्हाइडेड दॅट हे कंजंक्शन वापरलेलं असतं. प्रोव्हाइडेड दॅट म्हणजे जर असं असं असेल तरच. ठीक आहे, लिहून घेतो पण शब्द प्रोव्हाइडेड दॅट. प्रोव्हाइडेड दॅटचा अर्थ होतो च्या परिस्थितीमध्ये. हा, च्या परिस्थितीमध्ये. सर याचा ऍज सून ऍज आजचा काय मिनिंग सांगितलं होतं तुम्ही? जसंच. हा, याला पण ह्या एक गोष्ट घडली त्याच बरोबर. याला ऍक्च्युली ना सबऑर्डिनेटर मध्ये टाकायला पाहिजे होता, परंतु बऱ्याच वेळेला कंपाऊंड मध्ये पण टाकतात त्याला. असे घडल्याबरोबर, ऍज सून ऍज म्हणजे असे घडल्याबरोबर ना. असे घड. मी उठून उभा राहिल्याबरोबर, मी उठून उभा राहतो ना राहतो तोच, असं त्याला म्हणतात. प्रोव्हाइडेड दॅटचं एखादं वाक्य सांगा बरं, सांगता येईल का? आय विल डू इट, मी करेल हे, प्रोव्हाइडेड दॅट म्हणजे काय, जर अमुक अमुक केलं तर, है ना. यू आर विथ मी, बघा समजते का?
याचा अर्थ काय झाला की मी करेल ही गोष्ट, पण एक कंडिशन आहे. कोणती कंडिशन आहे? यू आर विथ मी, तू पण माझ्या बरोबर राहा. येस. प्रोव्हाइडेड दॅट. लक्षात ठेवा. एक सचायच पण असतो. सचायच त्या वरच्या वाक्याचं मीनिंग काय? मी हे कसल्या? करेन जर तू प्रोव्हाइडेड दॅट म्हणजे पुढील परिस्थितीमध्ये, कोणत्या परिस्थितीमध्ये? यू आर विथ मी, की तू माझ्या बरोबर आहेस, अशा परिस्थितीमध्येच करेन मी. कळलं? येस. बघा, शी विल स्पीक प्रोव्हाइडेड दॅट शी इज गिवन टोटल ॲश्युरन्स, है ना. ती बोलेल, एकाच अटीवर बोलेल की तिला सगळं ॲश्युरन्स दिलेला असेल की तुला कोणी काही करणार नाही. मी त्याच वेळेला ती वस्तू परचेस करेल जेव्हा मला कळेल की ही छान आहे, जेव्हा मला गॅरंटी दिली जाईल त्या गोष्टीची, है ना. बघा, आय विल परचेस दिस थिंग प्रोव्हाइडेड दॅट यू गिव्ह मी गॅरंटी ऑफ दिस थिंग. प्रोव्हाइडेड दॅट म्हणजे पुढील परिस्थितीमध्ये ही कंडिशन असेल तरच, इन द पर्टिक्युलर सिच्युएशन ओनली. ओके, येस ऑर नो? येस. सच ॲज म्हणजे जसे की, सच ॲज he was talking, such as सारखा असतो की ॲज इफ पण असतो एक, याच्यासारखा. सच ॲज, असं की, जसं काही, है ना, जसं काही. he was talking such as all shop was his property. सगळं दुकान त्याच्या बापाचं आहे, जसं काय पूर्ण प्रॉपर्टी त्याचीच आहे का, असं तो बोलत होता. असं म्हणायचं तर सच ॲज ॲज इट म्हणतात. तेव्हा पण त्याला काय म्हटलं जातं? कंपाऊंड कंजंक्शन. लिहून घ्या आणि सांगा मला झाल्यावर. झालं सर. कधी कधी ना अजून एक शब्द असतो, इन ऑर्डर दॅट. इन ऑर्डर दॅट म्हणजे पण अशा कंडिशन मध्ये, त्याचा पण अर्थ तोच होतो. मी तुम्हाला नक्की मदत करेल. इन ऑर्डर दॅट म्हणजे अमुक अमुक घडावं म्हणून, ठीक आहे, फॉर द सेक ऑफ, अशा अर्थाने होतो इन ऑर्डर दॅट. च्या उद्देशाने, इन ऑर्डर दॅट म्हणजे च्या उद्देशाने. चा उद्देश मनात ठेवून, अमुक अमुक उद्देश आहे माझा याच्या मागे, असं होतं. He studies day and night. तो दिवस रात्र बिचारा अभ्यास करतो. का बरं? त्याचा एक उद्देश आहे त्याच्या मागे ना, की त्याला चांगले मार्क्स पडायला पाहिजे. इन ऑर्डर दॅट म्हणायचं मग त्याला. इन ऑर्डर दॅट he will get good marks. त्याला चांगले मार्क्स मिळतील एवढ्या एका उद्देशाने तो सगळं करतो. इन ऑर्डर दॅट. कंपाऊंड कंजंक्शन. सरांना कंपाऊंड का बरं म्हटलं? म्हणजे लक्षात आलं असेल, हे एकापेक्षा जास्त शब्दांचं आहे. झालं का? आपण कंपाऊंड कधी म्हणतो कोणत्या पण शब्दाला? कंपाऊंड वर्ड. आठवते तुम्हाला? कंपाऊंड नाउन. आपण नाउनच्या मध्ये पण कंपाऊंड, फादर इन लॉ ला आपण कंपाऊंड म्हटलं, आठवते का? टेक्स्ट बुकला पण आपण कंपाऊंड नाउन म्हटलं होतं ना, आठवतंय? कंपाऊंड म्हणजे दोन शब्दांचं एकत्र येऊन एक शब्द. सगळे तसेच आहेत ना, ऑर्डर वेगळं, दॅट वेगळं, एकत्र आलेला. अजून कोणते? प्रोव्हाइडेड दॅट बघितलं आपण, ॲज सून ॲज बघितलं. दोन दोन तीन तीन शब्द एकत्र येतात आणि एक कंपाऊंड बनवतात, म्हणजे एक कंजंक्शन बनवतात. ते कंजंक्शन दोन वाक्यांना जोडतं, ऍडिशन करतं, निगेटिव्ह करतं, जे काही करत असेल ते. परंतु दोन दोन तीन तीन शब्दांचं एकत्रित येऊन बनलेलं कंजंक्शन,
म्हणून त्याला काय म्हटलं जातं, कंपाऊंड कंजंक्शन. समजतंय? येस कोणकोणते सर. कंजंक्शन बघितले सांगा मला फटाफट. पहिल्यांदा कोणतं पाहिलं होतं? कोऑर्डिनेटिंग ना. बघा चला राऊंड मारूया फटाफट, मला सांगा लवकर कोणकोणतं बघितले कंजंक्शन. पहिल्यांदा कोणतं पाहिलं होतं? कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन. कोऑर्डिनेटिंग. दुसऱ्यांदा कोणतं पाहिलं होतं? दुसरं सबऑर्डिनेटिंग. सबऑर्डिनेटिंग तर कंजंक्शन. कोणतं पाहिलं होतं? तिसरं कोरिलेटिव्ह. कोरिलेटिव्ह म्हणजे काय, दोघ जणांमध्ये डॉट डॉट असतात त्याच्यात. हा, ज्या दोघांच्या मध्ये डॉट डॉट असेल त्याला कोरिलेटिव्ह म्हणायचं. पुढे बोला, अजून काय पाहिलं होतं? नंतर मग आपण कंपाऊंड कंजंक्शन. कंपाऊंड कशाला म्हणायचं? ज्या वाक्यामध्ये जसं की एकापेक्षा जास्त शब्द असतात. करेक्ट. ज्या कंजंक्शन मध्ये 1, 2, 3 किंवा 2 शब्द, 3 शब्द, 4 शब्द एकत्र येऊन ते कंजंक्शन बनणार, म्हणजे 2 वाक्याला जोडायचं काम करणार, तेव्हा आपण त्याला काय म्हणूयात, कंपाऊंड कंजंक्शन. मला वाटतं मुद्दा क्लिअर झाला सगळ्यांना. कळले? ओके, येस नो. हो हो. चला मग आता पुढे जाऊयात. आपण कंजंक्शन पण बघितलं. आता एक पुढे काय, विचारायचं इंटरजेक्शन ना. होतं. हॅलो, हा बोला मॅडम. हे आपण जे आहे ना, इन ऑर्डर दॅट किंवा नो सूनर दॅन, हे असं बोली भाषेत कितपत वापरतात? खूप वापरतो. कारण मी असं कधी ऐकलं नाही या फ्रेजेस हे वापर. काय होतं ना, आपण किती कम्युनिकेट करतो इंग्लिश मध्ये त्याच्यावर डिपेंड आहे. ठीक आहे, राईट. whenever we are having our good communication in English, these words are used. Okay, there ते वापरले जातात म्हणूनच दिले जातात ना, नाही? पण असे फ्रिक्वेंटली वापर होतो काय? हा, फ्रिक्वेंटली नाही होणार इतका वापर, परंतु होतो. ठीक आहे, म्हणजे आपल्याला बघा, एखादा लेखक असतो, कवी असतो, तो सरळ बोलत नाही, तो डिझाईन करून शब्द वापरतो की नाही? हा, इंग्लिश पण एक भाषा आहे ना, तिला पण ऑथर्स छान करून वापरत असतील की नाही, मला सांगा बरं. मग भाषा कशी छान बनणार? त्याच्यात हेच सगळं वापरलं जाईल ना, पार्ट्स ऑफ स्पीच वेगवेगळ्या प्रकारे डिझाईन करून, छान करून, जे इकडे वापरले जात नाही तुमच्याकडे रेग्युलरली, ते तिकडे वापरले जातील. आणि आपल्याला तुम्ही जर टीचिंग फील्ड मध्ये असाल तर आपण मुलांना एखादा धडा शिकवतो, कविता शिकवतो, त्यावेळेला हे शब्द मध्ये मध्ये येतात. ओके, का? कारण लेखकाची भाषा एवढ्या लेवलची असते, मग तो ते वापरतो. मग कोणतं पण लाकूड तोड्या असू देत, कोणी पण असू देत, नो सुनर डिड द रॅबिट जम्प, मग ते येतं पुस्तकामध्ये. बघा तुम्ही जर पुस्तकामधून गेलात ना, नो सुनरचे वाक्य येतात, ह्याचूनचे वाक्य येतात, ऍज इफचे वाक्य येतात सगळे वाक्य. डोंट वरी. फक्त आपल्या रेग्युलरच्या बोली भाषेमध्ये आपल्याला त्याची गरज पडत नसेल म्हणून आपण ते टाळतो, एवढंच. परंतु त्यांचा उपयोग केला जातो. ओके, चला. इंटरजेक्शन. इंटरजेक्शन म्हणजे काय सांगा मला फटाफट. भावना व्यक्त करण्यासाठी. केवल प्रयोगी अव्यय. वा वा. हे ऐकायचं होतं मला. हा, केवल प्रयोगी अव्यय. बहुत अच्छे. त्यांना आपण एक्सक्लेमेटरी सुद्धा म्हणतो ना, एक्सक्लेमेशन्स. काय ओळख आहे त्यांची? सांगा. हा, त्यांच्या शेजारी एक्सक्लेमेटरी मार्क असतं की नाही? हा, उद्गार. का बरं वापरायचे ते, असा एक प्रश्न आहे ना. पण का बरं द्यायचं एक्सक्लेमेटरी मार्क? त्यांनी काय होईल ना, 3 गोष्टी साध्य होतील. लिहून ठेवा वाटलंच तर. तुम्हाला जर कोणी विचारलं का बरं द्यायचं एक्सक्लेमेटरी मार्क, देण्याचा मागचा उद्देश काय आहे ना, तर 3 उद्देश आहेत त्याचे, नोट करून घेऊ शकता. नंबर 1, भावना व्यक्त करण्यासाठी. नंबर 2, आपले कमांड, आपले पुढे काही मागणी ठेवायची असली, डिमांड करायची असली आपल्या एखादी, त्याच्यासाठी. हा, कमांडिंग द डिमांड, आपल्याला एखादं मागणी मांडायची असली ठासून तर. तिसरी गोष्ट काय, आपला विचार आपल्याला प्रभावी मांडायचा असेल तर, त्याच्यावर जोर द्यायचा असेल, स्ट्रेस द्यायचा असेल तर. 3 गोष्टी लक्षात ठेवा. नंबर 1, भावना व्यक्त करण्यासाठी. नंबर 2, तुमची मागणी व्यवस्थित मांडण्यासाठी. नंबर 3, तुमचा काय करण्यासाठी, विचाराला स्ट्रेस देण्यासाठी, प्रभावीपणे मांडण्यासाठी. कळलं का नाही कळलं? येस सर. चला, आता आपण जेव्हा बघतो उद्गारवाचक शब्द, तर आपल्याकडे मोजके शब्द असतात ना. ऍक्च्युली हे काही ग्रामरच्या मध्ये जास्त विचारलं जाणार नाही, परंतु आपल्याला हे बघायचंय. ज्या अर्थी आपण ग्रामरचा कोर्स करतोय ना,
प्रत्येक पार्ट ऑफ स्पीच आपल्याला कळलं पाहिजे ना, कळलं पाहिजे की नाही कळलं पाहिजे ना. हो. ठीक आहे, सगळे सांगणार आहे मी तुम्हाला जे काही 2-5 असतील इथले. हा, याच्यातले काही काही आहे ना, त्यांचा काही अर्थ निघत नाही, त्यांना अर्थ नाही, काय नाही काय नाही, किंवा ते दुसरे कुठे कुठे वापरलं पण जाणार नाही. तो शब्द फक्त एक जस्ट वापरायचा म्हणून वापरून टाकला भावना व्यक्त करण्यासाठी कुठे. हा, त्याच्यातून परत दुसरा कुठला मिनिंग निघणार नाही. डिक्शनरी तुम्ही जर गेलात याचा अर्थ काय रे, तर त्याचा काही अर्थ वगैरे काही सापडणार नाही. ते इंग्रज लोकांनी त्यांच्या भावना उचलून आल्या, दिला बोलून, असं काही पण बिना अर्थाचा शब्द. राईट, कळलं. त्यांना म्हटलं जातं प्रायमरी. लक्षात ठेवा, प्रायमरी इंटरजेक्शन्स. त्याच्या खाली लिहून घ्या, प्रायमरी म्हणजे असे इंटरजेक्शन्स, असे शब्द की ज्यांचा अर्थ दुसरा नसतो, म्हणजे ते नाउन, प्रोनाउन, ऍडजेक्टिव्ह, वर्ब असं काहीच नसतात ते. हा, हे लिहा विशेष करून. ते कोणताही पार्ट ऑफ स्पीच नसतात, फक्त भावना व्यक्त करतात. व्यवस्थित लिहा आणि मला सांगा लिहिलं का नाही. लिहिलं का सांगा. लिहिलं का. हो सर. काय लिहिलं. असा शब्द की ज्याचा अर्थ दुसरा निघत नाही व जे फक्त भावना व्यक्त भावना करतात व्यक्त. आणि ते पार्ट्स ऑफ स्पीच नसतात. करेक्ट, ते कोणताही नाउन, प्रोनाउन वगैरे दुसरं काही ते नसणार, फक्त शब्द म्हणजे हो. शब्द. हा, उदाहरणार्थ, फॉर एक्झाम्पल, असंच बघा कधी असं की नाही, असं हो, आता बरोबर. याचा काय अर्थ आहे का, मला सांगा बरं. याचा काय अर्थ आहे, खाणे पिणे जाणे, असं काय आहे का याला. हे काही नाव आहे कोणाचं. असं काय आहे का याला अर्थ. नाही. काहीच अर्थ नाही ना, फक्त त्याला वाटलं म्हणून लिहून टाकलं. त्याने असं केलं समजा, हो हो केलं, बघितलं का तुम्ही. आपल्याकडे मराठीमध्ये आपण असं होतं ना, हड हड करतो की नाही आपण असं. हो. त्याला काय अर्थ आहे का, मराठी डिक्शनरी मध्ये आहे का हाडला काय अर्थ आहे? मला कुत्र्यांचं फार नवल वाटतं. यू छू हाड, 2-4 शब्द आहेत कुत्र्यांच्या डिक्शनरी मध्ये, पण बरोबर फॉलो करतात. माणसाच्या डिक्शनरीत काही नाही. आता हा याने हू म्हटलं, म्हटलं, नुसतं केलं. किंवा उदाहरणार्थ असं काही लहान पोरं म्हणतात बघा, इप्पी म्हणतात का तुझ्या ना, असं काही पण म्हणतात ते विचित्र. त्यांना कोणताही अर्थ नाहीये. असे जे काही प्रायमरी शब्द असतात ज्यांना कुठला अर्थ नाही, काय नाही, त्या शब्दांना म्हणजे फक्त भावना व्यक्त करण्यासाठी असतात. पहिला प्रकार प्रायमरी इंटरजेक्शन्स, असे शब्द त्यांचा कोणताही अर्थ निघणार नाही. नाही. कळलं का नाही कळलं. हो Yes, सर. sir. मग Yes, sir. प्रायमरी आला तर मग याचा भाऊ सेकंडरी पण येईल ना. हो सेकंडरी इंटरजेक्शन लिहून घ्या चला. सर, बऱ्याचदा व्हॉट्सअपला पण HMMM केलेलं असतं. ते मराठीचं डुप्लिकेशन मारतात ना बरेच जण. हवसोय का, बर बर. ते यांना प्रायमरी म्हणायचं. हा, ज्या पण इंटरजेक्शनचा तुम्हाला अर्थ नाही लागणार त्यांना काय म्हणा, प्रायमरी म्हणा. प्रायमरी. सेकंडरीचं काय म्हणायचं, मग त्यांचा अर्थ लागतो, ते कोणता तरी पार्ट ऑफ स्पीच असतात. हा, ते नाउन असतील, ऍडजेक्टिव्ह असतील, काय पण असतील. किती सोपं आहे ना. उदाहरणार्थ गट, असं की नाही असं वाक्य, गुड. हो. वाव. डो दे अगेन, काय पण एकच वाक्य आहे. ओ गॉड, आता समजा ओ गॉड, आता गॉड, गॉड नाव आहे की नाही कोणाचं तरी, सांगा मला. हा, इट्स डेंजरस. माय गुडनेस, ऐकले का तुम्ही असं शब्द. नाही ऐकलंय सर. कधी कधी असं ऐकलंय. माय फुट, माय फुट असं ना कधी कधी, माय फुट है ना. माय गुडनेस, युअर हिअर एट लास्ट. अजून एक लक्षात घ्या, एक खूप महत्वाची गोष्ट समजून घ्या सगळ्यांनी, ऐकताय ना. Yes, sir. पहिल्या हो. शब्दांच्या नंतर तुम्ही इकडे एक्सक्लेमेटरी मार्क दिला ना, तर शेवटी नका देऊ परत. हा,
पहिल्यांदाच लिहून घ्या, जे काही द्यायचं ते अगोदरच द्यायचं. ठीक आहे, लिहून घ्या पॉइंट आणि नोट डाऊन करा बरं. हा आणखी तुम्ही एखादं सांगू शकता कोणतं पण. गुड. वाव. बॅड नाही, तो पार्ट ऑफ स्पीच सांगा आता. हे कसं, गुड काय ऍडजेक्टिव्ह आहे ना, गुड बॅड. गॉड काय नाऊन आहे ना, गुडनेस सुपर. हे पण नाऊन आहे ना. सुपर. हा सुपर, येस ये बात सुपर म्हणता की नाही. हा ऑसम, डेंजरस वापरतात की नाही असे शब्द, मला सांगा. गॉर्जियस. हा लिहा असे एक दोन शब्द लिहा, काय काय तुम्हाला वाटतं. गॉर्जियस, सुपर, ब्युटिफुल आहे ना, ब्युटिफुल, आय एम प्राऊड ऑफ यू. तर हे सुरुवातीला जे शब्द लिहिलेले असतात ना, त्यांना म्हणायचं सेकंडरी इंटरजेक्शन. मग समजतंय का तुम्हाला? समजत असेल तर खूप चांगली गोष्ट आहे. गेटिंग दिस और नॉट, मला सांगा. येस. पुसू का याला? हो. सूरज समजताय का? सूरज सर समजताय का नाही? हो सर. प्रायमरी म्हणजे काय, त्याला अर्थ नाही आहे. सेकंडरी म्हणजे कोण, अर्थ असतो. त्याला अर्थ आहे. हा अजून एक घ्या, तिसरा व्हॉलिटिव्ह. व्हॉलिटिव्ह पुढच्याला ऑर्डर देताना वापरलेला असतो. दिस इज युज्ड व्हेन वी गिव्ह ऑर्डर टू एनीबडी व्हाईल गिव्हिंग कमांड्स. हा शब्द बघा तुम्हाला कळेल. तुम्ही असं ऐकलं कधी? असं बघितलंय कुठं? है ना, कीप सायलेंट, है ना. असं असतं की दवाखान्यात असतं वाटतं ना. हो. राईट ना, मी बघितलंय कुठेतरी दवाखान्यामध्ये. कीप क्वाइट, डोंट मेक नॉइज असतं ना असं. मग पुढच्याला हो सर. ऑर्डर देताना हा असा शब्द वापरलेला असतो. असं पण करतो ना. त्याला लिहिता येईल का शब्दामध्ये असं? इकडे बघ, ते पण आहे ना, ते पण कोड आहे, व्हॉलिटिव्ह आहे. हा व्हॉलिटिव्ह म्हणजे ऑर्डर देताना वापरण्याचा शब्द. त्यानंतर काय असणार, ऑर्डरच असणार, त्याच्यानंतर रिक्वेस्ट किंवा ऑर्डरच असणार. ते लिहून घ्या सगळे, दुसरं काही लिहायचं नाही. चला, झालं लिहून सांगा मला. हो सर. चला, इमोटिव्ह. त्याच्या नावातच आहे ना आता. इमोशन. इमोशन. हा इमोशन सांगणार आहे. सांगा मग. मग अशी काहीतरी म्हणे वाव, काहीतरी म्हटले ना प्रतीक्षा. वाव. हे काय दाखवतं, सरप्राईज दाखवतं ना. हो. इट्स ग्रेट, इमोशन्स दाखवत आहे. अजून कोणते हो. शब्द? हो. ओ. 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 इट डाइड, है ना. अरे बापरे, मेलं हे. बॅड. हा एक एक शब्द घ्या, त्याच्याबरोबर गॉड बीड नका घेऊ काही. हा नुसतं एक एक शब्द, इमोशन्स दाखवणारे शब्द. यम्मी, यम्मी सारखे शब्द, वाव टेस्टी, यम्मी. पण यम्मी म्हटलं आणि ते जर ऍडजेक्टिव्ह निघालं तर मग काय करणार आहे ना, ते कुठे जाणार मग, सेकंडरी मध्ये जाणार ना. हो. मग नुसता यम घेऊ नका, यम, इट्स टेस्टी. वाव. ओ शिट, शिट पण असतो ना एक आणखी, शिट. हो.
आय फेल्ड अगेन. हे मी परत नापास झालो कारण मी पेपरलाच गेलो नव्हतो, है ना. आय फेल्ड अगेन. इमोशनल तुम्ही सांगू शकता कोणते पण मला सांगायचं. डॅम इट. क्या बात आहे. Damn it. चालेल चालेल, असतं ना. कोणता हिरो डॅमिट म्हणायचा रे, कोण सांगतं बरं? महेश कोठारे. क्या बात आहे, क्या बात आहे. अरे वा, ग्रेट ग्रेट. झालं. येस. एक कॉग्निटिव्ह पण असतं, कॉग्निटिव्ह. कॉग्निटिव्ह इंटरजेक्शन. कॉग्निटिव्ह इंटरजेक्शन म्हणजे विचार प्रक्रिया चालू आहे हे सांगणारा केवल प्रयोगी अव्यय. इट शोज थॉट प्रोसेस. विचार प्रक्रिया चालू आहे ते दर्शवणारा शब्द. थॉट प्रोसेस चालू आहे. मगाशी काहीतरी सांगितलं होतं ना, काहीतरी असं आहे ना. कोणकोणते शब्द असे आहेत की ज्याच्याने आपल्याला हे कळतं की मी याच्यावर विचार करतो, असा उंच असतो ना. अजून काय आहे का तुमच्याकडे, काय असेल सांगा. I'll think over it. I'll think over it. म्हणजे विचार करतोय माणूस असं दिसलं पाहिजे त्याच्यातून. अजून काय येऊ शकतं त्याच्यावरती. एक युरेका, युरेका पण होतं माहितीये का तुम्हाला. युरेका, मला सापडलं, मला सापडलं उत्तर. माहितीये का तुम्हाला युरेका, युरेका. नाही. युरेकाची स्टोरी नाही गॅलिलिओ. माहिती? युरेका नाही गॅलिलिओ. का? गॅलिलिओची आहे का? गॅलिलिओ नाही. मग? कोण होता तो सायंटिस्ट ज्याने आर्किमिडीज, मला वाटतं आर्किमिडीज. आर्किमिडीजने शोध लावला होता ना की एखाद्या पदार्थामध्ये दुसरा पदार्थ जेव्हा आपण टाकतो तेव्हा तो त्याच्या वस्तुमाना इतका, म्हणजे त्याच्या वजना इतका अगोदरचा पदार्थ बाहेर टाकतो ना. त्याने त्याचा शोध लावला होता. एका राजाने ना काय केलं होतं म्हणे, त्याच्याकडे एक मुकुट होता खूप कॉस्टली, आणि त्याने सांगितलं होतं की ह्या मुकुटामध्ये प्युअर सोनं किती आहे आणि बाकीचे घटक किती आहेत ते मला सांगा. म्हणजे दुसरं काय असेल त्यामध्ये मिक्स केलेलं, मिक्सअप किती सांगा. तर ते मिक्सअप कसं काढायचं त्यावेळेला कोणालाच माहित नव्हतं. मग सगळे विचार करत बसले. खूप, यांनी पण खूप वेळा विचार केला, आर्किमिडीजने पण. फार काही महिने त्या गोष्टीसाठी झाले पण ते उत्तर कोणाला सापडे ना की कसं काय शोधायचं, है ना. मग तो काहीतरी टब मध्ये आंघोळ करायला गेला वाटतं एक दिवशी, उडी मारल्याबरोबर आतलं पाणी बाहेर गेलं आणि मग त्याला कळलं की पदार्थ त्याच्या वस्तुमाना इतका द्रव पदार्थ बाहेर टाकतो, असं काहीतरी तत्व होतं त्याचं. मग तेव्हा तो असंच पळाला होता, युरेका युरेका कळत, म्हणजे मला सापडलं, मला सापडलं. येस येस, ही पण थॉट प्रोसेस दाखवत. युरेका घेऊन टाकू शकता एखाद्या पेपरला. काय सांगा, विचारलं तर थॉट प्रोसेस असणारा शब्द आहे हा, युरेका. आय गॉट इट. युरेका म्हणजे आय गॉट इट ना. आय फायनली डीड इट, असं काहीतरी म्हणता का, आय फायनली डीड इट. युरेकाचा अर्थच मला सापडला असा होतो. झाल्यावर सांगा. झालं सर. चला, किती झाले काय माहितीये ना. ग्रीटिंग इंटरजेक्शन्स, ग्रीटिंग हे माहिती आहेत आपल्याला ना. आपण दुसऱ्यांना भेटताना, जाताना, सोडताना, भेटताना काहीतरी म्हणतो की नाही शब्द. हा, काय म्हणतात सेकंड करताना. हॅलो. हा, हॅलो. ग्रीटिंग वाला. हा, हॅलो. कॉंग्रॅच्युलेशन. कॉंग्रॅच्युलेशन. हा,
कॉंग्रॅच्युलेशन्स. आपण गुड त्याला बाय. याच्यात पण टाकू शकलो असं ना, सेकंडरी मध्ये पण ना. हो. कॉंग्रॅच्युलेशन्स. यू आर द विनर. कॉंग्रॅच्युलेशन्स, यू आर द विनर. अजून सांगा. बाय. बाय पण असतो ना, हाय बाय आहे की नाही. गुड बाय. गुड बाय. गुड लगा दे. गुड बाय. अच्छा तो हम चलते हैं. गुड बाय. वी शिल मीट टुमॉरो. उद्या भेटूया. वी शिल मीट टुमॉरो. गुड बाय. हाय. हाय पण घेऊ शकतो ना. हाय. ग्रीटिंग वाले, हा ज्याच्यातनं तुम्ही ग्रीटिंग लोकांना देऊ शकतात ते. अजून एखादा सांगा तुम्हाला जो माहिती येतो. बोला. गुड नाईट. हा गुड नाईट. हा चालेल ना. गुड गुड नाईट. गुड इव्हनिंग. एक अजून असतो याच्यामधला अप्रुव्हल वाला, हा ज्याचा आपण अप्रूव्ह करतो एखादी गोष्ट. अप्रूव्ह करतो म्हणजे काय, मंजूर करतो ना, मान्य करतो आपण. हा अप्रुव्हल इंटरजेक्शन्स. अप्रुव्हल इंटरजेक्शन्स. आपण एखाद्याला म्हणतो की नाही, वा वा मस्त काम केलं तू, बरं का, एक्सलेंट जॉब, है ना. आपण त्याला शाबासकी देतो थोडक्यात. हा सांगा बरं काय काय वापरता तुम्ही. नाईस जॉब म्हणता की नाही काही. हा एखाद्याने चांगलं काम येस. केलं तर आपण त्याला शाबासकी कशी देतो ते सांग. वेल डन. करेक्ट. वेल डन. चांगलं काम केलंय ना. वेल डन. आय लाईक इट. मला आवडलं ही. एक्सलेंट. एक्सलेंट. ब्रिलियंट. 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 शाबास. ब्रिलियंट. गुड जॉब. गुड जॉब. याच्यानंतर एक एक वाक्य लिहून टाकायचं. यू आर ग्रेट. ब्रिलियंट. आय नीडेड दॅट. आय वॉज वेटिंग फॉर दॅट. I was waiting for it. I was waiting for it. Good job. You deserve it. No? सुपर. चालतंय. अप्रूव्ह करत असेल तर. सेकंडरी सारखे येतात ना जरा जरा काही काही. हे पण सगळे सेकंडरी मध्ये आले ना, पार्ट ऑफ स्पीच मध्ये, है ना. पण याच्यामध्ये दोन दोन आहे. गुड जॉब, वेल डन. आपल्याला फक्त एवढं समजून घ्यायचंय की भावना दर्शवणारे ते कोण आहे, ती मोटिव्ह आहे, है ना. आपण काय करतो बऱ्याच वेळेला, मला वाटतं आपण काय करतो बऱ्याच वेळेला, आपण एकामध्ये सगळं टाकतो ना, हो की नाही. आपण सगळे एका ह्याच्यात टाकतो की नाही. वाव, हुर्रे. हुर्रे कशात येईल. हुर्रे हुर्रे तर घेतलं नाही पण आज. हुर्रे कशात आला. इमोटिव्ह मध्ये आला ना. हो. हो. बोला बोला, बाकीच्यांनी पण बोला ना. हो. काय हो सर. हुर्रे. अजून वी काय वॉन काय. द मॅच. हा हॅट्स ऑफ कशा देईल. हॅट्स ऑफ. हॅट्स ऑफ. कशा देईल. हॅट्स ऑफ. हॅट्स ऑफ येतो मला अप्रुव्हल मध्ये. अप्रुव्हल मध्ये. अप्रुव्हल मध्ये. अजून काय काय असतं. डॅमेज झालं मग अशी ना.
भरपूर झाले. किती किती वाच रे, कोणते झाले मला सांग जरा, म्हणजे आठवलं परत सांगतो एखादं. प्रायमरी, सेकंडरी, हम्म, हम्म. कॉग्निटिव्ह आणि मोटिव्ह, हम्म. ग्रीटिंग. झाले सर. व्हेरी गुड, काय हरकत नाही. चला, आपण सगळे एवढे सगळे पार्ट ऑफ स्पीच पाहिले ना, बघितले की नाही? Yes or येस no? सर. येस सर. इतका मोठा राऊंड मारून आलो ना आपण. कितीतरी दिवसांपासून आपण हे सगळं बघतोय. ऍक्च्युली बऱ्याच वेळेला असं केलं जातं की 2-4 दिवसात सगळं फिनिश, पण आपण तसं केलेलं नाहीये. माझा असं नेहमी हेतू राहिलाय की आपण थोडस सगळ्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे, है ना? हो जर सर. गोष्टी आपल्याला समजल्या, शब्द समजले, तर आपण पुढे जाऊ शकतो की नाही मला सांगा. येस सर. हो. जर ते समजलंच नाही तर काय उपयोग आहे त्याचा? एक वाक्य आपण कोणतं पण रॅन्डम एखादं वाक्य सांगा बरं, कोणी पण एखादं वाक्य सांगा, कोणी पण. रोहिणीताई बोला, सूरज, अवधूत, हेमंत सर बोला, कोणी पण एखादं काही वाक्य सांगा, आपण चेक करून बघू आपल्याला समजतं का हा शब्द कोण आहे, तो शब्द कोण आहे. पार्ट ऑफ स्पीच आपल्याला समजतं का, चेकआउट करू. काही पण he वाक्य can सांगा. English, he can speak English, वी कॅन स्पीक इंग्लिश. चारच शब्द झाले, अजून सांगा ना. पुढे बोल. वी कॅन स्पीक इंग्लिश. कोणतरी कंटिन्यू करा याला अजून पुढे. ॲज वेल ॲज काही पण सांगा, फटाफट बोला. फ्रेंच लँग्वेज. हम्म. अजून काही पण सांगा ना. विथ द हेल्प ऑफ दिस टूल ना, विथ दिस टूल म्हणू आपण. काही पण एखादं वाक्य घ्या. आता आहे ना, त्यातलं प्रत्येक शब्दाला चेकआउट करून बघा तुम्हाला कळतं का हा शब्द कोण आहे. हा, चला एक ट्राय करायला काय हरकत आहे का आपल्याला? नाही. ट्राय करायला काय हरकत नाही ना, चेकआउट करायला बघू. हा, हो. चला. वी कोणाच्या गटात जाईल मला सांगा. वी कोण? pronoun, करेक्ट. Common. सगळेजण बोला, ज्यांना ज्यांना कळलं त्यांनी सगळ्यांनी बोला. मला चेकआउट करू दे तुम्हाला किती कळलंय. हा कोण झाला? pronoun, Pronoun. प्रोनाउन, राईट. याला एक Yes. नंबर देऊन टाकू आपण. एक नंबर कोण आहे? प्रोनाउन. हा, बर. कॅन काय आहे? Helping. helping verb, Helping verb. हेल्पिंग verb, वर्ब मधला कोण आहे हा? हेल्पिंग वर्बच्या पुढे आहे थोडंसं अजून ना, म्हणजे पहिले प्रायमरी सेकंडरी झाल्याच्या नंतर कोण लागतं? Modal. लागतं ना. Modal. Modal. हा. Modal. कोणतं मॉडेल आहे सांगा मला. Strong. Strong. Strong model. हा, स्ट्रॉंग मॉडेल. करेक्ट. दिस इज द आन्सर नाउ. हा 3 नंबर तेवढा. 3 नंबर वाला काय? स्पीक काय मला सांगा. बोलणे म्हणजे verb. काय Verb. वर्ब आहे ना? हो. वर्ब आहे, मेन वर्ब आहे ना. हो, Yes, main sir. one. सगळ्यांनी बोला रे, मला बोलणारे लोक आवडतात. इंग्लिश काय सांगा. noun, Noun. Noun. करेक्ट. व्हेरी नाईस. बरं, ऍज वेल एज काय आहे? आताच बघितलं आपण. Conjunction. Conjunction. कंजंक्शन. करेक्ट. किती नंबर आहे याला? 5 नंबर दिला. Compound conjunction. करेक्ट. शाबास बेटा. कंपाऊंड कंजंक्शन है ना. का बरं तू याला कंपाऊंड म्हटलं बरं, सांग मला. 3 अक्षर एकत्र आलेले आहेत. 3 शब्द. 3 अक्षर. शब्द. सॉरी 3 शब्द एकत्र आले. ठीक आहे. हा सांगा बरं, फ्रेंच काय आहे? Noun. Noun. लँग्वेजचं तसं बघितलं तर हे ऍडजेक्टिव्ह पण आहे. हा, लँग्वेज ऍडजेक्टिव्ह. या लँग्वेजचं हे ऍडजेक्टिव्ह आहे, फ्रेंच लँग्वेज, बरोबर. आणि जर नाऊन म्हणायचं असलं ना, ऍडजेक्टिव्ह मध्ये मी एक प्रकार शिकवला, आठवतं का तुम्हाला? बघा बरं. बघा, जापनीज, चायनीज, फ्रेंच. काढा जरा मागे जा, शोधा फटाफट. गांधीयन फिलॉसॉफी मी सांगितलं होतं, गेले विसरून ना. एक मिनिट, हे ऍडजेक्टिव्ह इथपर्यंत मान्य आहे का तुम्हाला? मला सांगा आधी. येस सर. बोला बोला फटाफट. proper adjective आहे, कोणतं? proper adjective, शाबास. सगळ्यांनी या गोष्टीचं पॉइंट आउट करा. या लँग्वेजचं हे ऍडजेक्टिव्ह आहे, परंतु जर ते एखाद्या देशाचं नाव घेऊन आलं असेल तर त्याला आपण प्रॉपर म्हणतो. हो की नाही मला सांगा. येस. sir,
प्रॉपर ऍडजेक्टिव्ह असं आपल्याला आठवलं पाहिजे. बर 7 नंबर लँग्वेज काय सांगा मला. नाउन आहे सर. नाऊन कोणतं नाऊन आहे ते सांगा चला. नाउन. कॉमन नाउन. कॉमन नाऊन आहे. आणि मग अशी इंग्लिश होतं. इंग्लिश काय होतं रे. कुठे गेलं प्रॉपर इंग्लिश. नाउन. हे कोणतं होतं Proper. प्रॉपर नाऊन होतं ना. नाव ऍज वेल एज काय झालं सॉरी विथ काय विथ. तर कंजंक्शनच आहे. कंजक्शन कंजक्शन नाही कंजक्शन विथ. अरे ह्याला विसरणं म्हणजे खूप मोठा चमत्कार झाला. विथ विदाउट इन इंटू ऍट काय रे 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 रे. हा हा सांग सांग. प्रेपोजिशन. हा संस्कृती काहीतरी बोलते पण काय ऐकायला. पोझिशन प्रेपोजिशन आहे ना. हा येस सर. प्रेपोजिशनचे पण मी प्रकार सांगितले ते आठवत आहे का. इन्स्ट्रुमेंटल. हा कंपाऊंड प्रिपोजिशन सांगितले होते. भरपूर सांगितले 2-4 प्रकारचे ना. सगळ्यांनी काम करायचं. प्रत्येक लिस्ट लिहायची त्याच्या बाजूचे जे आहे ना सब टॉपिक्स ते सगळे नोट डाऊन करायचे. करणार एवढं माझ्यासाठी. हो येस सर नाऊन Yes. घ्या. नाऊनचं काय काय ते बघा. त्याचे एक्झाम्पल लिहा. प्रोनाऊन घ्या. त्याचं काय काय ते बघा लिहा. कोणत्याही वाक्यातलं सगळं आपल्याला सांगता आलं पाहिजे. जर तुम्हाला ते सांगता आलं तर तुमचा जो शिकण्यातला अर्थ आहे. तुम्हाला ते काहीच कळलं नाही त्याचा काय उपयोग झाला. बरोबर आहे ना. हो सर. चला धीस कोण आहे मला कोण सांगतो धीस. हे मी पहिल्या दिवशी सांगितलेला शब्द आहे. धीस दॅट. डेमॉन्स्ट्रेटिव्ह. करेक्ट करेक्ट. आणि आपण त्याला काय नाव दिलं होतं मग. डेमॉन्स्ट्रेटिव्ह तर आलं बरोबर आलं डेमॉन्स्ट्रेटिव्ह. दर्शवणारे. बरोबर आहे ना. हा, पण हा. हे कोण आहे नाऊन आहे ना. टूल कोण आहे नाऊन आहे बरोबर. राईट. नाऊनच्या अलीकडे जो येतो तो डेमॉन्स्ट्रेटिव्ह असला तर त्याला डिटर्मिनर म्हणायचं. ऍडजेक्टिव्हच आहे तो पण त्याला हा. डिटर्मिनर म्हटलं होतं की नाही आपण गेले विसरून. हा. हा येस सर. सर हे Determiner. डिटर्मिनर फार दिवसापासून ऐकलेलं नव्हतं हो, म्हणून. बरोबर आहे ना डिटर्मिनर. आर्टिकल असतं त्याला पण आपण डिटर्मिनर म्हटलं असतं की हो नाही. त्याला हो पण डिटर्मिनर म्हटलं असतं की नाही. हा अजून एक तरी पण आपण एक घेतला नाही कोण मॉडिफायर घेतला नाही आपण ना याच्यात. ऍडजेक्टिव्ह आणि ऍडवर्ब यांना आपण काय म्हणू शकतो मॉडिफायर. हो किती काय काय शिकलो ना आपण. तसं तुम्ही कोणतंही एखादं वाक्य पकडा. आता होमवर्क साठी हेच घ्या. काय कोणतं एखादं वाक्य घ्या. त्या वाक्यातल्या कोणत्याही शब्दावर बोट ठेवा. तुम्हाला ते सांगता आलं पाहिजे की हा शब्द कोण आहे. कळलं का नाही. हो सर. पुसू का याला स्क्रीनशॉट घेऊन टाका किंवा लिहित असेल तर चांगलीच गोष्ट आहे. असं नंबर वाईज लिहायचं. पुसू. येस सर हो चला अजून एकदा. Why do you not understand his problem? पहिलं काय सांगा. WH वर्ड. हा WH वर्ड आहे. पण तुम्हाला आठवतंय का आपण WH वर्ड बद्दल अजून एक म्हटलं होतं. WH वर्ड जे असतात ते जर प्रश्नात आले तर ते ऍडव्हर्ब असतात. ओके. वाय वेअर आठवतंय का नाही आठवतंय पण. ही पाठ करा सगळ्यांनी. जर एखाद्या परीक्षेला व्हाय व्हाय काय बाबा तर ते काय असणार ऍडव्हर्ब असणार. WH ऍडव्हर्ब. प्रश्नार्थक. प्रश्नार्थकला कोणता शब्द म्हणतो आपण इंटरोगेटिव्ह म्हणतो ना. हो. का इम्पेरेटिव्ह. इम्पेरेटिव्ह आज्ञार्थी आहे. हा मग हे कोण आहे इंटरोगेटिव्ह आहे ना. हो. इंटरोगेटिव्ह ऍडवर्ब आहे हे 1 नंबर. चला डू कोण आहे. हेल्पिंग बोला. वर्ब. हेल्पिंग वर्ब. येस सर.
यू कोण आहे? प्रोनाउन Pronoun. शाबास. कोणतं पर्सन आहे त्याचं सांगा मला. सेकंड. सेकंड Subjective. बरोबर हा. बरोबर. हो. सब्जेक्टिव्ह सेकंड पर्सन. हा. आय असतं तर फर्स्ट पर्सन, फर्स्ट पर्सन. यू असतं तर सेकंड पर्सन. नॉट काय सांगा. नॉट काय आहे? सूरज, अविनाश सर, हेमंत सर. सूरज बोला ना, आज तर ऐकतोय मी. बोला ना मग काय आहे हे. उद्या तुम्हाला विचारणार आहे एमपीएससी मध्ये. काय सांगाल मग? मी राज सरांकडे कोर्स केला होता पण आता आठवत नाही असं म्हणाल का त्यांना? लिहून घ्या. नॉट ऍडवर्ब असतं. नॉट अंडरस्टँड आहे ना हो. मग? अंडरस्टँड काय? बोला फटाफट. वर्ब. Verb. करेक्ट. की तो फॉर्म आहे फर्स्ट. पहिला V1. फॉर्म. पहिला form. First. 6 नंबर कोण आहे सांगा. हीच काय आहे? Pronoun. कोणतं प्रोनाउन आहे? सेकंड. कोणता? प्रोनाउनची लिस्ट काढा. पहिली होती कोणती? सब्जेक्टिव्ह. दुसरी कोणती होती? ऑब्जेक्टिव्ह. तिसरी कोणतं होतं? बोला बोला. पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह होता. आणि चौथा कोणता होता? पजेसिव्ह प्रोनाउन. आठवत आहे का तुम्हाला हे? सर हा कोण आहे मग? पजेसिव्ह प्रोनाउन आहे का ऍडजेक्टिव्ह आहे? ऍडजेक्टिव्ह सर. शाबास. हे लिहा मग. हे चुकलं. प्रोनाउन नाही आहे ते. पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह. ऍडजेक्टिव्ह. का बरं ऍडजेक्टिव्ह? याच्या शेजारी प्रॉब्लेम. नाऊन आलं ना, प्रॉब्लेम आलं ना त्याच्या नाऊन शेजारी. आलं. मग आणि प्रॉब्लेम काय आहे मग आता? नाऊन आहे. नाऊन. नाउन. येस. कसं वाटलं तुम्हाला ही ट्रिक? छान. याप्रमाणे जर आपण कोणतंही वाक्य जर निवडलं आणि त्याच्याबद्दल जर समजून घेण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला चांगलं इंग्लिश ग्रामर समजू शकतं की नाही? हो सर. हो येस सर. सर. छान समजू शकतं, है ना? तुम्ही पण ही ट्रिक वापरत चला. प्रत्येक शब्द घ्या. तुम्हाला कळतोय का चेकआउट करा. नाही कळला ना तर आपले हे सगळे पानं उलगडा. ओके. आणि जर त्यात पण नाही सापडलं, लवकर उमजलं नाही, ही सिरीज तुम्हाला मिळणारच आहे छानपैकी. याच्यामधून तुम्ही बघू शकता. हा ठीक ओके. आहे. चला ओके सर. थांबूया तिथे मग आता. ओके सर. ओके. चल. Bye. थँक्यू. गुड नाईट सर. बाय. टेक केअर. गुड नाईट.